नमस्कार, आपण बघताय प्रहार 24 तास. भिवंडीमध्ये मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे आणि एका लहान बालिका 7 वर्षाची तिच्यावर बलात्कार घडलेला आहे. त्याबद्दल इथं आक्रोश चालू आहे. जनमानस बघा, आंदोलन बघा. सकाळी यांनी फार मोठा मोर्चा काढला होता आणि तरीही आता सोसायटीमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री मान्य कपिल पाटील साहेब यांना भेट देण्यासाठी येणार आहे. त्याबद्दल यांच्या भावना काय, जी घटना घडली याबद्दल यांच्या भावना काय? आम्हाला पोलिसांनी पूर्ण सहकार्य केलं, पण आम्हाला ना त्या मुलीला न्याय पाहिजे, चिमुरडीला न्याय भेटलाच पाहिजे आणि त्या नराधमाला खूप कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे. शक्यतो त्याला छत्रपती शासनाच्या हिशोबाने जर शिक्षा झाली ना तर आम्ही खूप आभारी आहोत सरकारचे. एवढीच इच्छा आहे की गृहमंत्र्यांनी आमची दखल घ्यावी आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. सरकारकडे आपण काय मागणी केली? सकाळच्या मोर्चामध्ये काय मागणी केली? आम्हाला सुरक्षा द्या, आम्हाला लाडकी बहीण योजना नकोय, आम्हाला महिला सुरक्षा कायदा त्यांनी निर्माण करावा आणि आमच्या लहान मुली हो, वयोवृद्ध स्त्रिया हो किंवा आमच्यासारख्या तरुणी हो किंवा त्यांना सर्वांनाच सुरक्षा भेटली पाहिजे. सरकारकडे महिलांचं निवेदन आहे, आम्हाला लाडकी बहीण योजना नको, आम्हाला फक्त सुरक्षता हवी. आपलं काय म्हणणं? माझं पण तेच म्हणणं आहे. काय म्हणतात ना, बायकांना कुठेच सेफ नाही येते. कामावर गेलं तर घरी सेफ येतील की नाही, ही पण म्हणजे हे कोणी सेफ नाही. ना लहान बाळ सेफ आहेत, ना लेडीज सेफ आहेत, ना मुली सेफ आहेत, ना काय म्हणतात ना ज्या वयस्कर बायका त्या पण सेफ नाहीयेत. मग नेमकं चाललंय काय याच्यामध्ये? हे महाराष्ट्र आहे का बिहार? आणि मेन म्हणजे तुम्ही बाकीच्या गोष्टी करताना मग ह्याच्यामध्ये तारीख का देताय तुम्ही? सुनावणीवर सुनावणी का होते? म्हणजे हा जो गुन्हा घडलेला आहे हा फास्ट ट्रॅक वर घेण्यात यावा. फास्ट ट्रॅक वर गेला तरी पण काहीच होत नाही. आता माझ्याच जिल्ह्यामध्ये झालं, बीड जिल्ह्यामध्ये काय झालं, त्याचं वर्ष होऊन गेलं ना संतोष देशमुखांचं. फास्ट ट्रॅक वरच चालली ना ती गोष्ट, पण आतापर्यंत न्याय भेटलाय का? नाही भेटलाय. तुम्ही ऑन द स्पॉट काहीतरी करा ना, इथंच काहीतरी निर्णय घ्या. 2-4 जणांना शिक्षा झाल्याशिवाय हा कायदा सुधारल्याशिवाय काही होणार नाही. त्यांना चोप बसणारच नाहीये ना. मेन म्हणजे त्यांना वाटते न्याय व्यवस्था म्हणजे काही नाहीच आहे, आम्ही 4 दिवस जाऊन 4 दिवसांनी बाहेर येऊ, बस एवढंच चालू आहे. एकंदर याच्यावरून असं लक्षात येतं की पब्लिकची अशी मागणी आहे संसदेमध्ये नवीन कायदा बनवण्यात यावा. छत्रपती शासन योजनेचा चौरंग जसा बनवला जात होता, तत्काळ जसं म्हणजे निर्णय घेण्यात होता, तोच कायदा लागू व्हावा. म्हणजे छत्रपती शासनामध्ये कडेलोट जे होतं हे आपल्याला चौरंग माळे वगैरे तोडण्यात येत होते आणि त्याला चौकात आणून मारण्यात येत होता. असा कायदा आम्हाला हवा सगळ्यांच्या समोर. आणि ती शिक्षा आहे ना 2 दिवसाच्या आतमध्येच झाली पाहिजे. 3रा दिवस पण त्याला आला नाही पाहिजे. आंदोलकाच्या फार गंभीर भावना आहे, हे आपण समजून घ्या. आपलं काय म्हणणं? माझं पण हेच मत आहे. जर लेडीज पोरी जर सुरक्षित नसतील तर सरकारचा उपयोग काय? आमच्यासाठी काय उपयोग आहे? हा प्रॉब्लेम सरकारने काहीतरी ह्याच्यावर कडक निर्णय केला पाहिजे ना. जर ह्या लोकांना सोडतात 4-8 दिवसात तर दुसरे लोक तयार राहतात ना गुन्हा करायला. हा गुन्हा नाही घडला पाहिजे ना, एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.